नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत ज्या काही ड्रॉ झालेला आहे त्या ड्रॉ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे होते ते डॉक्युमेंट शेतकऱ्यांनी आता अपलोड केलेले आहेत। आता शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढे या अर्जाचं कशी प्रोसेस आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। व या तुमचा डॉक्युमेंट जर अपलोड केलेले आहेत तर त्याचं स्टेटस जे आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं, तुमचा अर्ज कोणत्या डेस्कवरती आहे, तुम्हाला पूर्वसंमती जी आहे ती कधीपर्यंत मिळणार, हे सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या श्रीकंठ युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कुठलेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे। त्या ब्राउझरमध्ये तुम्ही महाडीबीटी जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। फार्मरची वेबसाईट, शेतकरी योजनांची वेबसाईट। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 14 फेब्रुवारी 2025 रोजी व 10 फेब्रुवारी 2025 या 2 तारखेला एक ड्रॉ झालेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता लॉटरी यादी कशी पाहायची। तर या ठिकाणी तुम्ही लॉटरी यादी या बटनावरती सुद्धा पाहून तुम्ही तुमची लॉटरी जी आहे ती चेक करू शकता। त्याचबरोबर निधी वितरित लाभार्थी यादी जी काही आहे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणून स्टेटस जे आहे ते त्याचं चेक करू शकता व अर्जाची सद्यस्थिती स्टेटस सुद्धा चेक करू शकता या ठिकाणी। परंतु मी आता तुम्हाला जी काही प्रोफाईल आहे ती लॉग इन करून सांगणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वापरकर्ता आय डीने सुद्धा लॉग इन करू शकता आणि आधार कार्ड या दोन्ही पर्यायापैकी कुठल्याही एका पर्यायाने तुम्हाला जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे। मी आता वापरकर्ता आय डी टाकून लॉग इन करत आहे। या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड व जो काही हा कॅप्चर दिलेला आहे तो या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन करायचं आहे। तर तुम्हाला तुमचे प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स येतील। आता शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट जे कागदपत्र आहेत ते अपलोड केलेले आहेत। आता आपल्याला त्या अर्जाचं जे काही आहे ते स्टेटस चेक करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही ऑनलाईन अर्ज केलेले आहेत ते पूर्णपणे जे काही अर्ज आहेत ते सर्व अर्ज या ठिकाणी दिसणार आहेत। त्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्जाची प्रलंबित फी हे एक ऑप्शन आहे। छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेले अर्ज अशा प्रकारचे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसत आहेत। या 4 पैकी तुम्हाला छाननी अंतर्गत जो काही अर्ज आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे काही ऑप्शन्स येतील। पुन्हा एकदा स्क्रॉल करायचं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही अर्ज आहेत ते आता या ठिकाणी एकच अर्ज सादर केलेला आहे, त्यामुळे अर्ज या ठिकाणी दाखवत आहे। आता तुमचं जे काही या ठिकाणी पाहू शकता तुमचा अर्ज क्रमांक जो आहे तो या ठिकाणी दाखवत आहे, तुमचा तालुका वगैरे दाखवणार, त्यासाठी तुम्ही कशासाठी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे व अर्ज कशासाठी अपलोड केलेला आहे ते सर्व काही इथे माहिती दाखवत आहे। व आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे काही अर्ज स्थिती आहे, अर्जाची स्थिती अपलोड इनव्हॉइस अशी दाखवत आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना काय करायचं आहे, जो डेस्क आहे तो फार्मर डेस्क आहे, म्हणजे याचा जो पहिला टप्पा जो आहे तो पास झालेला आहे। त्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अपलोड इनव्हॉइस करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा या कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3 जे काही ऑप्शन दिसत आहेत, वैयक्तिक कागदपत्रे, DPR अपलोड करा आणि बिल देयक। आता ह्या 4 ऑप्शन्स दाखवत आहे। म्हणजे तुम्ही सर्वप्रथम ऑप्शन या वैयक्तिक कागदपत्रे जे आहेत ते अपलोड केलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला बिल देयक अपलोड इनव्हॉइस म्हणत आहे, म्हणजे बिल देयक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज दिसणार आहे, अर्ज नंबर व तुमचा कशासाठी ऑनलाईन अर्ज केला ते सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे। व आता आपल्याला जी काही ऑप्शन्स आहे म्हणजे कागदपत्र अपलोड करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जे काही निवडा ऑप्शन्स आहे या निवडा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बिल इनव्हॉइस हे ऑप्शन येत आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बिल अपलोड करायचं आहे। यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचे जे काही बिल आहे ते बिल तुम्हाला PDF मध्ये 15 KB ते 5 MB तुम्हाला अपलोड करायचं आहे। JPG करू शकता व जी काही अमाऊंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। जो काही डीलरचा विक्रेत्याचा जो काही GST नंबर आहे ते टाकून या ठिकाणी जोडा करायचा आहे आणि या खालील ऑप्शन जे आहे ते तुम्हाला जतन करायचं आहे। जतन केल्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा एकदा जाणार आहे आपल्या याच्याकडे, कृषी विभागाकडे।
त्यानंतर तुमचा अर्ज पाहणी करून तुमची जी काही सबसिडी आहे ती जमा केली जाणार आहे. व पूर्वसंमती कशी आली का ते चेक करण्यासाठी तुम्हाला या पूर्वसंमती पत्र या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्वसंमती आलेली आहे, यावरती डाउनलोड करा या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अनुदान वगैरे सर्व जे काही आहे ते पाहू शकता. तर या ठिकाणी दाखवलं आहे 22,500 रुपये जे काही अनुदान आहे ते अनुदान येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बिल वगैरे अपलोड करणं गरजेचं आहे. तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा.